गुड इव्हनिंग, हाय हॅलो गाईज, वेलकम आणि वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज मी लॉंग व्लॉग करते आहे कारण की आज आहे दत्त जयंती. सो इथे मोठी यात्रा भरते. ॲक्च्युली त्या काकी माझ्याकडे बघत होते म्हणून मी थोडं पॉज झाले, मला पण समजत नव्हतं. येस, सो आज आहे दत्त जयंती आणि इथे खूप मोठी अशी यात्रा भरते. सो मी आता चालले आहे प्रतीकसोबत. प्रतीक मला घेऊन चालले. काल रात्री मी थोडंसं जाऊन आले, फिरून आले. 1-2 कॉफी मग घेतलेत कारण की मला कॉफी मग फार जास्त आवडतात. तर जाऊया आपण, एक्सप्लोर करूया काय काय शॉप आहे, खूप काय काय वस्तू आहेत. कारण की मी काल बघितलं ॲक्च्युली तिथे खूप साऱ्या आपण बोलतो ना शोपीसच्या वस्तू खूप जास्त होत्या. फ्लॉवर पॉट खूप खूप मस्त होते, मला इतकं आवडलं होतं. पण थोडं प्राईस कमी करत नव्हतं, आपल्याला प्राईस कमी करायच्या आहेत. तर चला जाऊया आपण, एक्सप्लोर करूया. चला जाऊया, रात्र व्हायच्या आधी लवकर जाऊया म्हणजे कसं जास्त अजून आपल्याला शूट करता येईल छान छान. असं थंडी वाजायला लागली आहे ना, 5च वाजले तरी पण. तर त्या साईडचा जो रोड आहे ना तर तो बंद झाला आहे कारण की तिथून जत्रा स्टार्ट झाली आहे. तर आम्ही दुसऱ्या रोडने चाललो आहे, थोडा शॉर्टकट आतून आहे. आधी मंदिरात जाऊया ना प्रतीक, आधी आम्ही मंदिरात जाणार आहे. पाया वगैरे पडूया देवाच्या छान असं मस्त, आणि मग त्याच्यानंतर आपण सगळे शॉप एक्सप्लोर करायला निघूया. वरून मी आता जस्ट बघितलं पाळणे वगैरे पण आहे, तर मी जाणार आहे बाबा, मला बसायचं आहे. सो जाऊया चला. त्या रोडने आले पण मला माझी डायरेक्ट नजर ह्याच्यावर पडली. तर मी त्यांना विचारते कितीने देत आहेत. तर बघू आता, ते बोलतात 1800 कमी नाही, कम नाही कुछ, बस 50-100 कम, बाकी काही नाही. महाराजांची पण मूर्ती आहे, खूप साऱ्या मूर्त्या तिथे आपण बघूया. पण मेन माझी हीच नजर पडली. क्या क्या फोकट में हा क्या. तर बघूया आपण अजून, मला तर हेच जास्त आवडलंय. खूप जास्त. आणि महाराजांची मूर्ती कितीला आहे? 450 का. बघूया, कोई भी लो 450. इधर का सब 450. अच्छा, और ये छोटे वाले हाथी कितने का है? 250 का 2. बघूया आपण आता कुठला घ्यायचं काय मी डिसाइड केलेलं नाही, पण मला हे आवडले. ये वाले की ये वाले, इसका कलर क्यों है? इसका कलर क्यों है? कलर ऐसे वाला है, ये जोड़ी है, ये जोड़ी है, ये जोड़ी, और ये 250 का ये वाला जोड़ी निकले लो. ये काला क्यों है ऐसा, मतलब पड़ा हुआ? पिकल कलर है ये कलर. और ये लास्ट मुद्दा वो 120 का एक. ये 120 का क्या? मस्त है ये पण मला आवडलं. मेरे साथ है, अच्छा है, मस्त है. और ये भी 500 का, 400 का, 450 का. राधा कृष्ण की मूर्ति पण 450 बोलतात. कौन सा? पण ये वही ना, काला क्यों ऐसा लग रहा है? ये मुझे एवढं जड नाही आहे, हलका आहे. पूरा भरा हुआ है, खाली नहीं है. हाँ भरा हुआ है, बट मेरे को क्या लगा मतलब ये अंदर से थर्मस है क्या? नहीं ना, सीमेंट का है. सीमेंट का है. गिरेगा तो टूटेगा, टूटेगा. बापरे प्रतीक धर, जड आहे, खूप जड आहे. वाव किती सुंदर आहे, बघू शकता तुम्ही, एक नंबर, खूप मस्त. तुला काय वाटतं, घेऊया आपण ना? बघूया, आपण दुसरे शॉप पण एक्सप्लोर करूया. हे सगळं केलंय तर बघून ह्याच्यावरची नजर काय हटत नाहीये, पण बघू काय मन बोलतंय आणि आपलं बजेट काय त्यावर आपण डिसाईड करूया. किती 800. इथे पण आहेत बघा, इथे पण भरपूर व्हरायटी आहे. मला असं वाटतं आपण आधी सगळं मार्केट एक्सप्लोर करूया आणि त्याच्यानंतर डिसाईड करूया कुठून काय घ्यायचंय ते. इथे पण सगळ्या छान छान आहेत. आणि ह्या मूर्ती कितीला आहे? कितना? 700, 400. हे 400 जोडी. आणि लाफिंग बुद्धाची कुबेरवाली किती? 450. अच्छा, का कमी होतील? ठीक आहे. आणि राधा कृष्णाची कितीला आहे ही वाली? ही 400 वाली आहे का ही गोल्डन? अच्छा, पडदे बघत होतो तर पडद्यावर ह्या नजर गेली, तर हा पडदा मला आवडला खूप जास्त. विचार करते, बघू किती बोलतोय हा जोडी, कारण की मला हा कलर आवडला. आमच्या बेडरूमचा कलर पण असंच काहीतरी आहे.
काइंड ऑफ. आणि हे पण आहे वॉर्डरोब मध्ये ठेवायला, जे आपण साड्या वगैरे होतात ना इकडे तिकडे, त्याच्यासाठी तो बॉक्स पण आहे. ते पण बघूया आपण. मंदिराजवळ आपण मंदिराच्या पाया पडून घेऊया आणि मग तुम्हाला भेटते मी. छान असं नवनाथ महाराजांचे पण फोटो लावले बघा. सो आता आपण जाऊया आणि दर्शन घेऊया. मला व्हिडिओ काढून दिली. पालखी पण सजवत आहेत आणि पालखी कधी निघेल? रात्री पालखी पण निघणार आहे बघा. सगळेजण छान अशी पालखी पण सजवत आहेत मिळून मस्त. आपण पेढा घेऊया हा कलाकंदचा, आणि हा पण छान आहे, पण मी हा घेतला, मला हा आवडलाय जास्त. हा करंडा आहे. माझं पहिलं हळदी कुंकू असणार आहे लग्नानंतर, तर मी बघते 30ला सांगतायत ते, पण बघू आता. काकूंना बोलणार आहे मी थोडंसं कमी करा, तर अच्छा ठीक आहे, काहीतरी थोडंसं कमी करतायत तर घेऊया, कारण की माझं लग्नानंतर पहिलं हळदी कुंकू असणार आहे, म्हणून मला घ्यायचं हे गिफ्ट म्हणून. बघूया. ते सुंदर असे आहेत, हे मंदिराच्या बाजूलाच बसलेत त्या, तिथे मिळेल तुम्हाला. हे 30ला बोलतायत. चला घेऊया. काय घेतोय? अच्छा, दुधी हलवा घेतोय तो. मानकेश्वरचा लास्ट टाइम त्याला मिळाला नव्हता, सो तो आता हलवा घेतोय. आणि मी बघते दुसरं अजून काय काय. मला पेठा आवडतो, मी पेठा बघणार आहे. हा दादा पेठा कसा आहे? 50चे पाव. अच्छा, कारण की मला पेठा जास्त आवडतो, तो येतो मी त्याकडून घेते. हा दुधी हलवा ह्याने घेतलेला आहे, कारण याला खूप आवडतं. लास्ट टाइम त्याला मिळाला नव्हता, सो त्याने आता घेतला इथून. लास्ट टाइम त्याला नव्हतं मिळालं त्या यात्रेला. मला सुद्धा नव्हता भेटला माझ्या दुकानातून. हा का? दोन यात्रेला. चला 100ला धर पाचशे. 100ला 2 अरे थांब, 100ला 2 स्कार्फ भेटत. बघूया आपण आता. हे मी लावत नाही तर मी घेतलं असतं, पण मी बघते जस्ट काय काय. हे कितीला आहे? 100. 150ला 2. बघू. कितीला आहे बघू. हा कितीला आहे? हा 500ला. बघू, घे हातात. हातात घे. हा 550ला आणि हा 500ला. अच्छा, सुंदर असं बसलंय, छान. समोर ठेवावे जेणेकरून तुम्ही इथे येऊन योग्य प्रकारची वस्तू खरेदी करू शकता. आपल्याकडे पैसे नसतील तर आपण खरेदी करून न करता घरी जावं लागेल. तरी कृपया करून उरण पोलीस ठाण्यात दर्शन करण्यात येणारे आव्हान याची विशेष करून आपण अंमलबजावणी करावी. 60ला आहे. महिला वर्गाने आपले पर्स व मोबाईल याची काळजी घ्यावी. आपल्या सोबत आपल्या सोबत होते. बँगल्स आपण कसे आहेत ते मला तर दिसतात चांगले. बघूया आपल्या हाताच्या मापाचे आहेत का. दाखव. हा गोल्डन मध्ये. गोल्डन मध्ये बँगल्स. हा दाखव. ह्या आहेत माझ्याकडे. अरे पण ह्या आहेत माझ्याकडे. सगळे 100ला. कुठले पण घ्या 100ला. छान आहे. आपण हवेत का तुम्हाला? नाही, मी बघते. ह्या आहेत माझ्याकडे सेम. मला पाहिजे त्या बघते मी. कोणासाठी? अगोदर साईज बघा इथे. याचे 2.8चा काळ आहे. 2.8. मोहितो पिऊया. मोजितो नाही, मोहितो पिऊया आपण. एक कुठले आहेत?
मैंगो है, स्ट्रॉबेरी है, पाइनएप्पल है, वाटरमेलन है, लेमन है और भी है। ब्ल्यू लगून नाही आहे है ना? मग एक ब्ल्यू लगून तुला एकच घे. एक ब्ल्यू लगून दे मग एक बनव. कसा आहे कसा आहे चांगला आहे. ये चलेगा? ब्लॅक करंट चलेगा. कसं लागेल. बघ तुला आता कुठला पाहिजे. अच्छा ओके. ट्विस्टर पण येत आहे. ट्विस्टर कितीला आहे घेऊया आपण. हा असं ट्विस्टर कितने का है और ये मोहितो घेतला पण ट्राय करूया. ओके ब्ल्यू लागून होतं त्याने ब्लॅक करंट दिलं पण तो ओके. चला अजून एक्सप्लोर करूया भरपूर सारं. सगळे क्लिप्स आहेत बघूया काय काय क्लिप्स आहेत. पण आहे कितीला आहे एक. आणि हे वाले सगळे बटरफ्लायचे बघू कसे आहेत ते. अच्छा ओके असं आहे. छान आहे ना हे मस्त. हे 100ला बोलते ती पण हे तुटणार नाही ना लावताने. अच्छा रोज गोल्ड रोज आहे ना. हा रोज कलर आहे ना. रोज कलर रोज गोल्ड आणि हा फक्त गोल्डन आहे. सिल्वर पण आहे आणि हा सिल्वर आहे. ओके फायनली हे घेतलंय डन कारण की मला आवडलं रोज गोल्ड. सगळ्यावर जाईल म्हणून मी हा घेतलाय. सो चला हे द्या मला काकू. डन मी यांना पे करते आधी. रबर पण आहेत भरपूर सारे. बेल्ट पण आहेत. आमच्या घरात मुलगी नाही झाली मुलगा झालाय त्यामुळे लहान मुलींचं घेता येत नाहीये. सो चला पुढे जाऊया आपण आता. बघूया आता थोडी थोडी संध्याकाळ रात्री होत आली तर गर्दी वाढत चालली. पण आता आपल्याला अजून भरपूर शॉप एक्सप्लोर करायचे आहेत. सो चला इथे स्मोकी बिस्किट पण आहे. मी नाही खाणार आहे म्हणते आता. सो चला मी घेतलंय. हा दे आता. इथे पण मोहितोय. इथे होतं ब्ल्यू लागून. तर ह्या साईडला काय बघूया. हे काय मी बघते ह्या साईडला. हे काय ओ अच्छा हे माळ बनवायचं आहे गेस तसंच आहे काहीतरी. आणि पूर्ण टोटल कितीचं होतं मग काय बनवायचं म्हटलं तर हे पूर्ण सराची पाहिजे 6 सराची. हा लांब किती ब्लॅक मध्ये एवढी लांब 40 इंची. 40 इंची 6 लाईन आहेत. 7 दूनी 12 12 18 36 36 550 रुपयाला गेल्या. 500. अच्छा ओके. आणि त्याच्यामध्ये काय हे असं काय त्याच्यामध्ये आतमध्ये काहीच नाही का. सिंगल फक्त रेडी करून देतात. फक्त माळा रेडी करून देणार बाकी काहीच नाही. चालेल. हे कितीला बोलले हे कितीला बोलले 30 रुपयाला. एक सिंगल आहे ते 30 रुपयाला. आणि ते बनवून पण देतात. खूप साऱ्या व्हरायटी पण आहे तिथे बघा. पण खेळणे आहेत बघा. मिक्सर फ्रीज. मी लहान होते तेव्हा माझ्याकडे होते हे फ्रीज मिक्सर वगैरे सगळं आहे माझ्याकडे. पण आता काय गेलं सगळं हरवलं. पण हे आहे. काका ती फ्रीज दाखवा ना. काका फ्रीज दाखवा ना. फ्रीज आहे माझ्याकडे पण होती लहानपणी असताना. आणि माझ्याकडे वॉशिंग मशीन पण होती. मला गिफ्ट दिली होती. वाव मस्त किती छान ना. पण आमच्या दीदीला मुलगा झालाय सो आम्ही काय आता घेऊ शकत नाही. बेबी बॉय आमच्याकडे गर्ल असतं तर नक्कीच घेतात. हे घ्या काका. हे कितीला आहे हा फ्रीज कितीला आहे काका. बघा आता हे गंठन पण आहे तिथे. वाव हे माझ्याकडे आहे असं. पण मी ते ठाण्यावरून घेतलेलं आहे. सो आता इथे बघूया आपण कुठले कुठले आणि कितीला आहे. काका कितीला आहे 100 रुपये. 100 कुठले पण 100. छान आहेत. बघूया आता आपण अजून पण. आणि ते खाली पण आहेत छान अशा माळा. आपण जास्त घालत नाही पण ठीक आहे. बघूया आता आपण अजून पुढे जाऊया एक्सप्लोर करूया. खेळणी पण आहेत छान छान मस्त.
मला चादरी बघायची होतं प्रतीक. मी चादर प्रतीक इथे लागलं होतं तो तिथे येते. जा 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 जा. येस, ह्या चादरी मी रात्री बघितल्या होत्या. सो आता मी फायनली घ्यायला आले कारण की मला घ्यायच्याच आहेत आणि किंग साईज बेडच्या आहेत. बरोबर ना काका, तुम्ही कालच बोललेले. तर कलर आपण बघूया कुठला घ्यायचा आहे, काय घ्यायचं आहे. थोडासा डार्क कलरमध्येच घेऊया चला. आणि ह्या कॉटनच्या आहेत, छान राहतात. हा ग्रे कलर नाही काका, ती क्वालिटी दाखवा मला. हे मला माहिती आहे. हे असं थोडंसं ते कसं सांगू मी तुम्हाला. मला ते वाली दाखवा एक. हा कॉटन कसं आपल्या हाताला जसं. हा येस, हा जो आहे ना तो सटकत नाही, फटकन आहे जे व्यवस्थित. ह्याच्यात कलर कुठले कुठले आहेत? एवढे आहेत. एवढी मोठी साईज आहे, किंग साईज बेडचा आहे हा पूर्ण. हो पण डन केलाय, मला हा आवडलाय सो मी हा घेतलाय. चला, सो फायनली बेडशीट घेतलेत, छान मिळाले. सो चला जाऊया आता. आले, थँक्यू. चला आता अजून आपण पुढे बघूया. चिंच आणि बोरा पण आहे पण आता नको, आपण काहीतरी वेगळं बघूया पुढे जाऊन. प्रतीक पेटा कसा आहे पेटा? हा पाव कसा आहे? चांगला. ब्रेसलेट आहेत बघा. वाव, कितीला आहे? 50ला 2. मला ही एक द्या काका, मला हे एक द्या. दोन. चला आता आपण पावभाजी पुढे बघूया अजून काय आहे. अंगठी पण आहेत भरपूर अशा, पण माझ्याकडे खूप साऱ्या अंगठ्या आहेत अशा वगैरे आहेत माझ्या. कितीला आहे? 30ला. 30ला एक. चला, काल आम्ही इथून घेतलंय कॉफी मग, जे मी तुम्हाला दाखवलं ना कॉफी मग आणि चहाचे कप, ते मी इथून घेतलंय काल 2 ब्लॅक कलरचे. प्रतीक, काल आपण ते अगरबत्ती ठेवायला बघितलं बघ, ते घेऊया ना. ते कुठे आहे बघूया. चल बघूया अजून. त्या साईडला गेलं काय? पडदे सेट 80ला 3. एक सिंगल वेगवेगळा ठेवलाय. आणि हाँ क्या और बाकी का? अच्छा, जाऊया आता आपण पाळण्याच्या साईडला जायचं म्हणून ह्या साईडला जाऊया. मधून परत आलो तसंच त्याच रिटर्न जाऊया कारण की एंडला इथे गेलो मग पाळण्याच्या साईडला जायला जमणार नाही. त्यांचे तर भरपूर खेळणी आहेत, भरपूर काय काय. हे पण प्रत्येकाचं रेट वेगवेगळे सांगतात ते. चला जाऊया. कसं आहे काय कसं आहे बघू टेस्टला ते. हे प्रतीक कसं आहे, खा गोडे का कसा आहे. हलवा खूप आवडतो हा, बघूया आपण. ए हा दे ना पाव. ते बघायचा पडदा मगाशी बघितलेला तो. पुढे प्रतीक पाणी घे ना. प्रतीक पाणी एकदा ना. पण आहेत भरपूर साऱ्या. हे कितीला आहे तो कटर? कटर दो. हा कितीला आहे? मोठा नको मला. ते काय पॅन्ट पण आहे त्याच्यात खूप सारा काय काय. हे बघा कपडा पण आहे आणलेला, जे शॉप मध्ये असतं ते इथे पण आणलेलं आहे त्यांनी. कसं मीटर आहे? किती?
30 रुपये मीटर आहे. कुठला पण 30 रुपये मीटर आहे. आणि इकडचे ब्लॅक कलरचा 200 रुपये. किंवा ड्रेस बनवू शकतो ह्याची. तेच ना, साडी डाऊन वगैरे सगळं. कसं मीटर आहे? किती? 180. कुठला पण? कुठले पण? अच्छा चला. ह्या साईडला पण आहेत, ह्या साईडला पण आहेत. चल आपल्याला पुढे बघायचं आहे ना. चल जाऊ दे. भेटले बघा मला. हाय कर. ही कुठे? ती बघ श्रिया. सगळं तुम्ही आले बसून पाळण्यात? बसली का पाळण्यात? हा लास्ट आहे का काही? तिला मॅगडी मध्ये जायचंय पण मी अजून हिला नेत नाही ना. कधी जायचं सांग ना. अँगल्स पण आहे बघा, भरपूर साऱ्या व्हरायटी तिथे. मी इथे एक त्यांच्याकडे बघितलेलं पण आता ते बोलतात संपलेत, ते सेल झालेत. तर दुसरे आवडत आहेत का मला बघू आता काय काय. कप्पे बॉक्स पण आहेत, हे कपडे ठेवायचे. बघू अजून. फायनली आम्ही इथून मूर्त्या घेतलेल्या आहेत छान छान अशा. हे जे मोठे होते तो काहीच कमी करत नाहीये आणि मला काही परवडत नाहीये ते. सो जे परवडतंय मी ते घेतलंय. सो चला पॅकिंग करतायत ते बघूया. मूर्ती पण आम्ही त्याला बोलतोय. कितीला बोलतोय महाराजांची मूर्ती? हा 300. मग घ्यायचे काय? तुला काय वाटतं? बघ बोल देत आहेत का? 150ला देतो. घ्यायची? प्रतीकला त्याने घेतली, महाराजांची मूर्ती घेतली त्याने फायनली. महाराज आपल्या सगळ्यांच्या मनात आहे त्यामुळे ते काही विषयच नाहीये. ये भी करो पैक. हाँ अभी इतना लिया है ना, कुछ तो कम करो अंकल. चार 500 साढ़े ये कितने का? नहीं इसका 50 लगा. अंकल है थोड़ा सा कम. अभी इतना लिया है, सब कुछ ऐसा नहीं चलता. ये राधा कृष्ण की मूर्ति कितने की है? कितना अंकल? कम करो चलो. ये इसका 100 दे दो. आम्ही 4 1 2 3 4 5 6 अशा मूर्त्या घेतलेल्या आहेत. आम्हाला आवडल्या ते घेतल्यात. तर मी घरी जाऊन दाखवते तुम्हाला. आता खूप घाई गडबड आहे म्हणून. स्कॅनर दे दो. स्कॅनर ही करेंगे. तर चला आम्ही त्यांना ते सामान दिलं तिथे ठेवायला आणि आता फायनली जाऊया पाळण्यात बसायला. चला पाळण्यात बसायचं. खूप एक्सायटेड आहे. मला फार आवडतं. काय माहिती का, भीती वाटते पण तरी पण मला बसायचं असतं. सो जाऊया. काहीतरी खायचंय पण म्हटलं आधी पाळण्यात बसूया. आणि मग गाड्या पण लागल्या सगळ्या. मसाला डोसा, पावभाजी, मंचुरियन सगळं काही आहे. आणि असं बसायला पण केलं त्यांनी. चटई. हे प्रतीक ड्रम आपल्याला ह्याच्यासाठी ड्रम पाहिजे ते आपण ते घेतलेत फायनली. जाड पण आहे यांचं मटेरियल, पण जाड आहे असं एकदम पातळ नाहीये. सो हे घेऊन इथेच ठेवूया कारण की आपल्याला जायचंय पाळण्यात. हे साईडला ठेवा. असं शर्ट, पॅन्ट, ड्रेस सगळं काही आहे ह्या मार्केटमध्ये. मला तिथे पाळण्याचा आवाज तर माझं मन राहत नाहीये. मला जायचंय तिथे. काय झालं नको. सो चला आलो फायनली. आम्ही मेळ्यामध्ये जत्रेत यायचं म्हटलं तर मेन हे सगळं असतं कारण की मला फारच आवडतं आकाश पाळण्यात बसायला. सो चला. किरण मुळे सगळे पाहिजे होते, मजा आली असती पण ठीक आहे आता ते नाही आहेत. बापरे भरपूर मोठा ग्राउंड आहे ना हा प्रतीक. लहान मुलांची ट्रेन पण आहे बसायला. याच्यात बसशील मला? हा आकाश नाही तू पण बसायचं. ह्याच्यात जाम मजा येते. किरण बसलीच नसती, बसतच नाही. ह्याच्यात मी बसलेले, मला माहिती आहे जाम पोटात गोळा येतो. दाखवते मी तुमच्यात. आम्ही बसलेलो आहे. इतकं डेंजर आहे ना हे, खूप डेंजर आहे बापरे. हे जाम पोटात गोळा येतो बसल्यावर. आणि कप्पाशीत पण बसलेलो आहे आम्ही.
मी बघते, विचार करते आता कशात बसायचंय नक्की. हे बघा, ह्याच्यात बसायचं, ह्याच्यात बसू चल ना. किती मोठा आहे यार, बापरे. आकाश पाळणा पण भरपूर मोठा आहे. बसायचं ह्याच्यात. हे बघा, हे असं डेंजर आहे. मी बसलेले, जाम पोटात गोळा येतो हे बसल्यावर. बापरे, एखाद्याला प्रॉब्लेम असेल तर त्याने बसू नये हार्टचा. काय बोलतात यार, मी विसरले. काय बोलतात प्रति घ्यायला? आकाश पाळण्यात बसूया, आकाश पाळण्यात. बापरे, किती मोठा आहे. अन्नपूर्णा, प्रतीक बरोबर बोलायला. अन्नपूर्णा असं तर लिहिलंय याचं, पण आम्ही काहीतरी वेगळं वर्ष, मला आठवत नाही. तलाव पाईला लागायचं, ते लागतो अजून पण तो मिळाला. बसायचं तर असतं, पण भीती पण तेवढीच वाटते. बसलोय आता आम्ही. कसं वाटतंय? पूर्ण भरेपर्यंत काय चालू होणार नाहीये. नाही एन्जॉय करते. बघूया, ही तर घाबरत नाही पण आम्ही घाबरतोय. सो बघूया, चला. आई शपथ, बापरे. आधी मजा वाटली पण आता बापरे जाऊन भीती वाटते. आता फास्ट चालू झालं. बापरे बापरे बापरे. नाहीये, ही मस्त एकदम बसली आहे फुल. घाबरत नाही तू? आता पण नाही घाबरत? बापरे, मस्त एन्जॉय करते ती. बापरे, आई बाकी मजा आली. त्याच्यात बसायचं. बघू आता उद्या. असं नाही उद्या यायचं. काय काय मनाली. आणि तुझं? भाग्यश्री. ही अजिबात घाबरली नाही. हिला मजा येत होती ना तुला? अजून एकदा बसशील बोलते. त्याच्यात कुठे बसली बाकी का नाही? हे फर्स्ट चालली आहे. सेकंड. अजून कुठे बसली? तिकडे बोटिंग केलीस? अच्छा, काय ते? अच्छा, मिकी माऊस मध्ये बसली. ओके. सो हिने खूप मस्त एन्जॉय केला. आम्ही दोघी घाबरलोय, बाकी हे नाही घाबरले. तर आता उतरायचं म्हणून त्याने थांबवलं. एक जणांना उतरवेल तेव्हापर्यंत आता वरती जाऊ. ह्याच्यात बसायचं. उद्या असेल तर मी नक्की ह्याला घेऊन येणार आहे. उद्या यायचं आहे बसायला. बस ना, ते जास्त मजा येते ना त्याच्यात. आम्हाला सेकंड राऊंड असं फ्री मध्ये मिळवलंय, कारण की त्याने आम्हाला उतरवलंच नाही खाली आणि डायरेक्ट सेकंड राऊंड चालू केलाय. खूप भारी, मस्त एकदम. आम्ही आहे आणि एक खाली आहे, बस दोघं जणांना डबल राऊंड मिळालेत आम्हाला. फार मजा येते, एकदम मजा येते ना सेकंड राऊंड. भारी एकदम फ्री का राऊंड मिला. वरून व्ह्यू बघा कसा दिसतोय. किती गर्दी दिसते. सगळे असे छोटे छोटे दिसत आहेत. त्या ड्रॅगन मध्ये बसायचंय. बघू हा ड्रॅगन. त्याच्यात बसायचंय आणि हिला पण बसायचंय ना. लकीली भेटली होती तर बसलच. 2 राऊंड मिळाले. हा, 1 राऊंड फ्री वाटलं पण नव्हतं. देत नाही ना पण आकाश पाळणे, पण मिळाला आम्हाला. लकी पण ट्विस्टर खाऊया आता इथे. मी पेरी पेरी वाला घेतलाय, पेरी पेरी ट्विस्टर. बघूया कशी टेस्ट आहे यांची. आता यंग आलेत एकदम मस्त असं ट्विस्टर आले. आणि ह्यांनी इथे सॉस पण दिलाय. देत नाही जनरली कोणाकडे, पण ठीक आहे आता खातो. खाऊया. हा, काला खट्टा और रेड थोडा मिक्स गोळा खाऊया. मला सध्या रेडी गोळा खाऊया. जस्ट घरी आलोय, चेंज केलंय, फ्रेश व्हायचं अजून. आणि 11 वाजले, 11 साडे 11 वाजत आलेत. खूप लेट झाला आणि पाय पण आता दुखायला लागले. तिथेच खूप जत्रेत खाल्लं. पावभाजी खा, हे खा, गोळा खा, काय 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 नुसतं खाल्लं. ट्विस्टर खाल्लं. एवढंच नशीब करते गोळा खाल्लाय. फक्त मला माझा आवाज नको बसायला. बास
आणि मी काय काय सामान आणलं ते मी उद्या दाखवेल तुम्हाला. आणि वरती थोडंफार आणलं मी, ते दाखवते तुम्हाला. आता जरा थांबा 1 मिनिट. तो हे आणलंय मी, मला हे इतकं क्यूट वाटलं आणि याचे कलर पण इतके मस्त आहेत ना, एकदम फॅन्सी सारखे. सो एक मी दोन्ही पण मला घेतले, पण जर किरण आणि मोल त्याला आवडलं तर मग त्या घेतील असं मला वाटतंय. सो त्यांना आवडलं तर मी त्यांना देऊन टाकेल, मग असं समजेल त्यांच्यासाठीच आणलं आहे मी, खरं सांगते. पण एकदम क्यूट होते, खूपच जास्त आवडले. पिंक आणि ब्लू खूपच छान कलर दिसतात. आणि त्याच्यानंतर मी हे असे कडे घेतले, मस्त वाटत आहेत ना हे. आता घरात लग्न पण आहे तर आता घालायला होईलच. आणि मी तुम्हाला दाखवलेलं की मी हे घेतलं हळदी कुंकवाचं हे करंडा, माझं पहिलं घालायचं ना. सो मी हे भरपूर सारे असे घेतले वेगवेगळ्या डिझाईनचे. आणि एक चादर घेतली आहे बेडवर असायची छान अशी कॉटनमधली, ते काय खायचं आहे. सो बाकी सामान सगळं खाली, बाकी सगळं सामान जे आहे ते सगळं खाली आहे. मी गहू भरायला ड्रम नव्हते, कधीपासून घ्यायचे होते आणि फायनली मला आज तिथे मिळाले, खूप चांगल्या प्राईसमध्ये मिळाले. सर मी विचार करते तुम्हाला, मी प्राईस पण सांगते मी काय कितीचं घेतलं. ह्या ज्या बँगल्स आहेत तो बोलत होता किती 350 का 400 असं काहीतरी बोलत होता. ह्या मी त्याच्याकडून 250 रुपयाला आणल्यात. हे बघा कॉपरमधल्या, थोड्याशा कॉपर आणि गोल्ड आहेत छान अशा. आणि हे जे ब्रेसलेट आहे हे 50ला 2 घेतलेत मी. हे मला आवडले ॲक्च्युली, खूपच क्यूट होते. आणि हे जे आहे ती काहीतरी 40 बोलत होते, मी 30ला घेतले हे एक सिंगल. आणि बाकी मग असे भरपूर घेतले. आणि हे जी मी चादर आहे ती कॉटनची घेतलेली, ते काका मला वाटतं 400ला, हो 400ला घेतलेले. फिक्स रेट होता, ते काही कमीच करायला ऐकत नव्हते. आणि बाकी जे मी मूर्ती वगैरे घेतली ते मी दाखवते, आणि जे ड्रम वगैरे घेतले ते पण कितीला घेतले ते उद्या सकाळी दाखवते. तर आता हा व्लॉग आपण इथेच एंड करूया, उद्या भेटू. हाच व्लॉग आपण कंटिन्यू करूया उद्या. सो चला, ठीक आहे, गुड इव्हिनिंग. तर मी बोलले होते की मी राहिलेल्या मूर्त्या आज दाखवेल. सो मी आता तुम्हाला दाखवते मी कुठल्या कुठल्या मूर्त्या घेतल्यात आणि त्याचे रेट पण मी सांगते कितीला आम्हाला सगळ्या टोटल मूर्त्या पडल्यात वगैरे. चला, आणि आज घरी आले तर रिश्मय आणि नियल असं रिश्मय पूर्ण सर्दीचा जाम झालाय. आणि आज आम्ही परत जाणार आहे मेळ्यामध्ये, असं आमचं ठरते जायचं आहे ना. सो ठीक आहे, बघू जातोय की नाही आम्ही. तर यांच्यासोबत आपण मूर्त्या सगळं हे करूया ना, आम्ही ठेवलेले रात्री, म्हटलं आता परत हे करूया. तर हे घेतलं आम्ही, हत्ती घेतले 2 घरात ठेवलेले, खूप चांगले असतात. मी व्हिडिओ पण बघितले आणि जेवढं मला माहिती आहे तेवढं तर मी ह्या 2 घेतल्या. तो काहीतरी 250 बोलत होता, मी 250 का 200 असं काहीतरी, ते आम्ही 150ला 2 आणलेत ह्या 2. त्याच्यानंतर महाराजांची मूर्ती आणली आहे, हे पण तो 500, 550, 400 का असं काहीतरी होतं. तर ही मला ॲक्च्युली आठवत नाही एक्झॅक्टली कितीला घेतली. आणि ही पण घेतली आम्ही, तो काय 150 बोलत होता, आम्ही ही 100ला घेतली आहे. आणि थांब हे दोघं नुसते हां. आणि राधाकृष्णाची मूर्ती घेतली आहे, ही पण 100-120 का काहीतरी असं समथिंग घेतलेली आहे. मला आवडते म्हणून मी घेऊन ठेवलं आहे. रुक्माईची ती ठेवली आहे देवाऱ्यात. मी सगळं टोटल 700 रुपयाला घेतल्या आहेत सगळ्या. 700ला परवडल्या मला. हे 2, 3, 4, 5, 6 मूर्त्या अशा. हो दाखव, तुला कुठली आवडली? महाराजांची ना, नियालला महाराजांची आवड, तुला राधाकृष्णाची. बरं, सो अशा ह्या घेतलेल्या आहेत. तर गाईज मी तुम्हाला सगळं दाखवलं आहे, मला जेवढं जमलं मी तेवढं सगळं एक्सप्लोर केलं. छान छान शोपीसच्या वस्तू पण दाखवल्या आहेत. सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.